त्या सूचना त्यांनी काढाव्या. काल एक प्रामुख्याने दाखवण्यात आलाय का सातारा गॅजेटचा जो विषय आहे, तुम्ही जे म्हणताय सातारा गॅजेट लागू करा, बाकी सगळ्या मागण्यांबाबत ते पण शिष्टमंडळ समाधानकारक दिसते. मात्र सातारा गॅजेट जर लागू केला तर कोर्टात चॅलेंज झालं तर हैदराबाद गॅजेटबाबत देखील काही चुकीचा निर्णय येऊ शकतो, अशी सगळी चर्चा आहे किंवा अभ्यासकांचं म्हणणं आहे. तर त्यामुळे हे सगळं सातारा गॅजेट कोणच्या अभ्यासक म्हणले? अभ्यासक कोण म्हणलंय का? आशात म्हणलंय का असं म्हणतो मी, आडवं नाही बोलत. अधिकाऱ्यांचं ऑफ द रेकॉर्ड म्हणणं आहे. अधिकाऱ्यांचं मला वाटलं अभ्यासक म्हणले. हा, म्हणजे ते अधिकारी म्हणजे ते अभ्यासक त्यांचे होते, त्यांचं ऑफ द रेकॉर्ड असं म्हणणं आहे. आमचे आपले जे अभ्यासक मराठा समाजाचे जे आर काढायला काही हरकत नाही, फक्त नियमावली व्यवस्थित लावली पाहिजे सरकारने. जे आर काढणारे ते अधिकार त्यांच्याकडे, नियमावली चुकीची लावली तरी होतं. आणि आमच्या अभ्यासकांना माहिती आहे, मराठा समाजाला पण की कितीही चांगला जे आर काढला तरीही मराठ्यांचा चॅलेंज केला जातो. जसं की गायकवाड कमिशननं 12-13% मराठ्यांना आरक्षण दिलं होतं. मराठा समाज मागासिद्ध करू चॅलेंज केलं. आता 10% एसी-बीसी चॅलेंज केलं. मराठ्यांचं काही पण चॅलेंज होणार, लक्षात ठेवा. तुम्ही आत्ता काढला तरी चॅलेंज होणार आहे, तुम्ही 1 वर्षाने काढला तरी चॅलेंज होणार आहे. कारण मराठ्यावर जळणारे तेवढी संख्या आहे. मराठा समाज मोठा होऊ नये अशी संख्या खूप आहे, म्हणून ते कधी होणारच. 2001चा 2012चा कायद्याची नियमावली लागू करायची, 1954च्या जे आरची नियमावली त्याला लागू करायची, 90च्या जे आरची करायची. काय होत नाही. तुम्ही आता उपोषणाला बसणार आहात की ते मंत्री येत आहेत त्यांच्या चर्चेनंतर मग निर्णय घेणार? नाही, उपोषणाला जरी बसलं तरी मंत्री महोदय येणारच आहे, नाही बसलं तरी पण येणारच आहे. आम्ही असं म्हणलोत का की आम्ही उपोषणाला बसतो, आम्ही आंतरवालीत तुम्ही यायचं नाही असं म्हणतोय का? उपोषण सुरू झालं तरी त्यांनी यावं. म्हणजे 10ची वेळ तुम्ही पाळणार? मी हटतच नाही, पाळणार म्हणजे मी हटणारच नाही. फक्त सरकारला, मुख्यमंत्र्यांना, विशेष करून देवेंद्र फडणवीस साहेबाला सांग, एकदा हल्ला झाला तो बस झाला. पुन्हा पुन्हा त्या प्रयोग करण्याच्या भानगडीत पडू नका. असं तुम्हाला वाटतंय? परत दुसरं काही करू शकत नाहीत. न्याय देण्याच्या भूमिकेत त्यांनी यावं, त्यांना लागलेले डाग त्यांनी पुसावेत. मी आज प्रामाणिक सांगतो, आडवं बोलत नाही, सरकारला पट्ट्यावर घेत नाही, वाईट बोलत नाही. माझं सांगणं आहे, एकदा आमच्या आई बहिणीला याच ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात पडताना आम्ही बघितलं आहे आणि ते कर्तव्य तुम्ही केलेलं आहे. डागं पुसायचं शिका मराठ्यांना देऊ. त्यामुळं पुन्हा त्या भानगडीत आता पडू नका की आम्ही हल्ले करू, पोलिसांना लाठीचार्ज करायला लावू, तर ते तुम्हाला राज्यात जड जाईल. ते तुम्हाला राज्यात अति जड जाईल. अति जड म्हणजे पुन्हा आंदोलन तुम्हाला थांबणारच नाही आहे. तुम्हाला जर वाटत असेल असं होईल तसं होईल. पुन्हा त्या राज्याची धग आंदोलनाची ती 2-4 महिने सुरू राहील. म्हणून मी देवेंद्र फडणवीस साहेबाला विनंतीपूर्वक सांगतो, संवाद करणे, गोडी गुलाबीनं प्रश्न मार्गी काढायचं, या भानगडीत काढा. तुम्ही लाठीचार्ज करणार, हल्ले करणार आणि गरीब मराठ्यावर अन्याय करणार, वटवं करणार, ह्या भानगडीत अजिबात पडू नका. राज्यातला कुठलाच कोपरा मोकळा राहणार नाही. इतकं भयान आंदोलन राज्यात मराठी करते. त्यामुळं तुम्ही हल्ला करायचा नाही. मराठा शांत आहे. मराठा समाजालाही सांगतो, मी तुमच्या लेकराबाळाच्या कल्याणासाठी या तळपत्या उन्हात बसणार. जीवाची लाहीलाही झाली तरी मी हटत नाही. फक्त तुम्ही सगळ्यांनी शांत राहा, आंतरवालीकडे येऊ नका. मी लढायला खंबीर आहे, ऊन प्रचंड आहे, त्याच्यामुळे येऊ नका. जर आलेच तर लांबून भेटा, लांबून बोला, छत्री आणा, पुन्हा वापस जा, ये जा. तुम्ही मला बघा, मी तुम्हाला बघल, पण आपल्या समाजाच्या लेकराचं कल्याण केल्याशिवाय
मी थांबत नाही आहे. मराठा समाजाने घरात बसून आपल्या लेकराला न्याय मिळणार नाही हे मात्र लक्षात ठेवा. काही असं काही इनपुट्स आलेत का किंवा तशा काही